माननीय रवींद्र सपकाळ साहेब जळगाव हे आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र सपकाळे, राहणार जळगाव, जनता सरकार मोर्चा. आज 25 सप्टेंबर 2025 रोजी आपले नंदकिशोर दारव्हेकर साहेब यांच्याकडे कोर्ट कमिशनर यांच्याकडून श्रीराम फायनान्स या बँकेकडून जप्ती होती. तरी 20 ते 25 दिवस अगोदर, म्हणजे जवळजवळ 1 महिना अगोदर कोर्ट कमिशनर यांना नोटीस दिलेली होती. तर त्या नोटीसमध्ये आम्ही आज त्रुट्या काढून आज आपल्या नंदकिशोर दारव्हेकर साहेबांचं घर त्यांच्या ताब्यात ठेवलेलं आहे आणि आम्ही त्यांना न्याय दिलेला आहे की आज चुकीच्या डॉक्युमेंटवर बँक आणि कोर्ट आणि पोलिसांचा गैरवापर करून कसा सामान्य जनतेला त्रास देत आहे हे आम्ही सिद्ध करून दिलं. तरी म्हणजे बँकेने व्याज चुकीच्या पद्धतीने यांच्या खात्याला डेबिट केलेलं होतं. अजून असे बरेच मुद्दे त्यांच्या सोबत घडलेले आहेत. याची मांडणी आम्ही पोलिसांसमोर, कोर्ट कमिशनर समोर केली. कोर्ट कमिशनर आणि पोलीस आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर देऊ शकत नव्हते. बँकवाले पण आम्हाला उत्तर देऊ शकत नव्हते. आणि आज हा जनता सरकार मोर्चाचा फार मोठा विजय आहे आणि हा संघटनेचा मोठा विजय आहे. तरी शेतकरी व इतर जे छोटे व्यावसायिक असतील, मी त्यांना आवाहन करतो की आपण घराबाहेर निघा आणि आमच्यासोबत जुडा आणि कायदा काय आहे हा कायदा ॲक्च्युअल समजून घ्या. कारण बँक आणि कोर्टातील काही भ्रष्ट अधिकारी या गोष्टीचा गैरफायदा घेत आहेत. मी खास करून अजून तरुणांना आवाहन करतो की जर आपण कायदे समजून घेतले नाही तर आपल्याला पुढील जीवन हे फार कठीण जाईल. कारण तरुण हा मोबाईलमध्ये अटकलेला आहे. तरी तरुणांनी याची नोंद घ्यावी अशी माझी शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि तरुणांना विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.